जागा आहे ती स्मारकासाठीच असणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ती बातमी फ्लॅश झाली। मग अशा बातम्या फ्लॅश झाल्यानंतर मला वाटतं एक ते दीड महिना त्या गोष्टीला झाला असेल भेटून। त्या 1.5 महिन्यानंतर आपण काय पावलं उचलली? आज ती जागा जी आहे त्या जागेवरचं काम थांबलंय का? त्या जागेवर स्टे आणण्याबाबत कृती समितीने काय ऍक्शन घेतली किंवा काय केलं याच्याबद्दल सुद्धा आता समोर बसलेल्या आपल्या समाज बांधवांना जरा माहिती दिली पाहिजे। किंवा ते काम मी मागे सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता ग्रुपवर की ती जी जागा आहे त्या ठिकाणी काम सुरू आहे। निलेश भाऊ आल्लाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यांनी स्वतः सांगितलं होतं की या ठिकाणी आजही काम सुरू आहे। मग आपण जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाला कुठेतरी आपण त्या मोर्चाला पुढं कसं न्यायचं? त्या जागेवर बांधकाम आपण थांबवू शकलो नाही। सुरुवातीला आपण ते बांधकाम थांबवलं पाहिजे होतं। प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी आपली ती होती की त्या जागेवर जर आपला अधिकार आहे तर त्याच्यावर कोणी ऐरागैरा कसं काय बांधकाम करू शकतो? त्याच्यावर स्टे का आणला गेला नाही? आजच्या घडीला त्या ठिकाणी काय चाललंय? बांधकाम चालू आहे का थांबलंय का महापालिकेने थांबवलंय? त्या ज्या विभागामध्ये तो भाग येतो ती जागा येते त्या विभागाने त्याची दखल घेतलीये का? मुख्यमंत्र्यांनी कसे आदेश दिलेत का? मुरलीधर मोहोळ यांनी काय केलं? त्यांना पत्र दिलं, आपण फोटो काढले, आपण भेटलो। त्याच्यानंतर पुढे काय झालं? आज 5 महिन्यामध्ये 7 फेब्रुवारीला रमाई जयंतीच्या दिवशी जो भव्य मोर्चा झाला पुण्यामध्ये, त्या पुण्याचं आज कुठेतरी आपल्याला काहीतरी आपल्या हातात पाहिलं होतं पण आज काहीच दिसत नाहीये तसं। मला वाटतं माझी एकच सूचना या ठिकाणी की सत्तेत असलेले जे पुण्यातले पक्ष आहेत, पुणे जिल्ह्यातले असतील, ग्रामीण भागातले असतील, त्या ठिकाणचे आमदार असतील, खासदार असतील, यांच्या घरावर यांच्या ऑफिसवर आंदोलन झाली पाहिजे। एक भव्य असा रस्ता रोको आंदोलन झालं पाहिजे। मुख्यमंत्री पुण्यात आल्या बोलवायला सगळ्यांना घेराव घालून त्यांचे कार्यक्रम बंद पाडले पाहिजे। आपल्याला संघर्षातून सगळं मिळतं, आपल्याला ऐकत कुणी देत नाही। आपल्या रक्तात संघर्ष आणि मुख्यमंत्री 1.5 महिना झाला काय मुख्यमंत्र्याला वाटलं की आपण एक PR करावं म्हणून ही जागा आम्ही स्मारकासाठी देतोय। कॅबिनेट मीटिंग का उद्याच होणार आहे का? याच्या आधी झाल्या नाहीत का? अधिवेशन याच्या आधी झालेलं नाहीये का? का नाही हा प्रश्न आपला का नाही घेतला गेला? याच्यावर या कृती समितीने आतापर्यंत जे काम केले त्यांच्याकडे जे काही शासकीय पत्र असतील ते त्यांनी समाजापुढे ग्रुपवर टाकावीत आणि आता तिथं काय बांधकाम चालू आहे, कुणाचं आहे आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न का केला गेला नाही, ते का घेतला गेला नाही याची उत्तरं समाजाला देणं आपलं काम आहे। मी एवढीच विनंती या ठिकाणी करते आणि येणाऱ्या काळामध्ये एक मोठा रास्ता रोको या पुणे शहरामध्ये झालं पाहिजे जेणेकरून सत्तेवर असलेल्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा आवाज यांना तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे।